नमस्कार. आज आपण एका अशा गंभीर आणि वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीवर बोलणार आहोत, जिथे एक प्रादेशिक संघर्ष काही दिवसांतच संपूर्ण जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी एक मोठा धोका बनून समोर आला आहे. तर मग प्रश्न हा आहे की एका ठिकाणी सुरू झालेला हा संघर्ष बघता बघता जागतिक आर्थिक संकटात कसा बदलला, याची प्रक्रिया काय आहे? कारण याचे जे परिणाम आहेत ते आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक बाजारपेठेसाठी खूपच गंभीर आहेत. चला याच्या मुळाशी जाऊया. या सगळ्या संकटाची सुरुवात झाली एका मोठ्या आणि अत्यंत नियोजनबद्ध लष्करी हल्ल्याने. याच हल्ल्याने संघर्षाची पहिली ठिणगी टाकली. या लष्करी मोहिमेचा वेग आणि त्याची व्याप्ती खरंच प्रचंड होती. विचार करा, पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने मिळून हल्ले सुरू केले आणि त्यात इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे या संघर्षाला एक वेगळंच वळण मिळालं. आणि त्यानंतरच्या फक्त 6 दिवसांत अमेरिकेने 2000हून अधिक तर इस्रायलने दररोज सुमारे 1000 हवाई हल्ले केले. आता या हल्ल्यांमागे प्रत्येकाची स्वतःची उद्दिष्टे होती. अमेरिकेचं लक्ष होतं इराणच्या दूरगामी धोक्यांवर, म्हणजे त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल आणि अणु कार्यक्रम कायमचे संपवून टाकणे. तर दुसरीकडे इस्रायलचं उद्दिष्ट अधिक थेट होतं. त्यांना इराणची लष्करी ताकद कमी करून त्यांच्या नेतृत्वाला संपवून राजवटीलाच आव्हान द्यायचं होतं. आता या हल्ल्यांना प्रत्युत्तर तर येणारच होतं, आणि इराणने जे प्रत्युत्तर दिलं त्याने केवळ लष्करी संतुलनच नाही, तर संपूर्ण प्रदेशाचं आर्थिक स्थैर्यच धोक्यात आणलं. इराणच्या प्रतिहल्ल्याची तीव्रता या आकड्यांवरून लक्षात येते. UAE सारख्या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रावर पहिल्या 5 दिवसात तब्बल 189 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. आणि फक्त क्षेपणास्त्रच नाहीत, तर त्यासोबतच जवळपास 1000 कॅमिकाझे ड्रोन्सचे हल्लेही करण्यात आले. या ड्रोनच्या झुंडी पाठवून एक प्रकारचा मानसिक दबाव तयार करण्यात आला. हे दाखवून देण्यात आलं की आता या प्रदेशातलं कोणतंही आर्थिक केंद्र सुरक्षित नाही. आणि ही लक्ष्य काही उगाच निवडलेली नव्हती. यात लष्करी तळं नव्हती, तर जागतिक अर्थव्यवस्थेची महत्त्वाची केंद्र होती. दुबईतली मोठी हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय विमानतळं आणि अगदी ॲमेझॉनच्या AI डेटा सेंटर्सना सुद्धा लक्ष्य करण्यात आलं. हे हल्ले केवळ भौतिक नुकसान करण्यासाठी नव्हते, त्यामागे एक स्पष्ट आर्थिक रणनीती होती. पर्यटन, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापाराची जी प्रतीकं होती त्यांनाच लक्ष्य करण्यात आलं. आखाती देशांची जी प्रतिमा आहे की ते व्यवसायासाठी एक सुरक्षित ठिकाण आहेत, त्या प्रतिमेलाच थेट धक्का पोचवण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास उडवणं हाच या हल्ल्यांमागचा खरा उद्देश होता. आता या संघर्षाच्या सर्वात मोठ्या परिणामाकडे वळूया, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात एकच खळबळ उडाली. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक अर्थव्यवस्थेची जणू नस आहे. जगातलं 1/3 सागरी तेल आणि 20% नैसर्गिक वायू ह्याच अरुंद मार्गातून जातो. आणि हा मार्ग बंद करून इराणने आर्थिक युद्धाचा एक नवीन अध्याय सुरू केला. या कोंडीचा परिणाम लगेचच दिसला. कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 14% वाढ झाली. याचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होतो. जहाजांसाठी इंधनाचा खर्च वाढतो, मालवाहतुकीचे दर वाढतात आणि परिणामी जागतिक महागाई वाढते. आणि युरोपसाठी तर हा धक्का खूपच मोठा होता, कारण तिथे नैसर्गिक वायूच्या किमतीत थेट 70% वाढ झाली. यामुळे केवळ ऊर्जा सुरक्षाच नाही, तर तिथलं संपूर्ण औद्योगिक उत्पादनच धोक्यात आलं. तर ऊर्जा संकटानंतर ह्या संघर्षांनी जागतिक हवाई आणि सागरी वाहतूक उद्योगाला कसा वेळखा घातला ते आता पाहूया. युद्धाच्या पहिल्या आठवड्यातच काय झालं बघा. एका पाठोपाठ एक देशांनी आपापली हवाई हद्द बंद केली. पहिल्या दिवशी इराण, इराक, मग दुसऱ्या दिवशी कुवेत, कतार, आणि बघता बघता संपूर्ण प्रदेशात एक नो फ्लाय झोन तयार झाला, ज्याने आशिया आणि युरोपमधील हवाई मार्गच तोडून टाकले. आणि याचा परिणाम जगातली तब्बल 12% हवाई मालवाहतूक जागेवरच थांबली. जे उद्योग जस्ट इन टाईम डिलिव्हरीवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. यामुळं झालं काय की युरोप, आशिया आणि आफ्रिकेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापार मार्गांच्या नकाशावर अक्षरशः एक ब्लॅक होल तयार झालं. आता विमान कंपन्यांना खूप लांबच्या मार्गाने फिरावं लागत होतं, ज्यामुळं इंधन आणि वेळ दोन्हीचा खर्च वाढला. आणि इतकंच नाही, तर ह्या भागातून जाणाऱ्या कोणत्याही वाहतुकीसाठी विम्याचे हप्तेसुद्धा प्रचंड वाढले. आता आपण ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत.
यात भविष्यातले धोके आणि यातून निर्माण झालेल्या सामरिक पेचांचा आढावा घेऊ. तर प्रश्न हा आहे की लष्करी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन इराण असा कोणता सर्वात मोठा धोका निर्माण करू शकतो? तर कळीचा मुद्दा हा आहे की हा एक वेगळ्या प्रकारचा हल्ला आहे, जो थेट नागरी जीवनाच्या अस्तित्वावरच घाला घालतो. आखाती देशातील मोठ्या शहरांचं अस्तित्वच या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर अवलंबून आहे. त्यांच्यावर हल्ला होणं म्हणजे अक्षरशः लाखो लोकांच्या जीवनाला धोका निर्माण होणं. बाल्कनायझेशन हा या संघर्षाचा कदाचित सर्वात धोकादायक आणि दीर्घकालीन परिणाम असू शकतो. म्हणजे 9.5 कोटी लोकसंख्या असलेल्या इराणसारखा देश जर वांशिक गटांमध्ये विभागला गेला तर तिथे गृहयुद्ध पेटू शकतं. आणि अशा परिस्थितीत वांशिक गट सक्रिय होऊन संघर्षाला आणखी हवा देऊ शकतात, ज्यामुळे प्रादेशिक व्यापार मार्ग पुढची कित्येक दशकं अस्थिर होऊ शकतात. आणि या सगळ्यामुळे अमेरिका एका विचित्र आर्थिक आणि सामरिक पेचात अडकली आहे. समजा युद्ध चालू ठेवलं तर वाढत्या इंधनाच्या किमती, विस्कळीत पुरवठा साखळ्या आणि जागतिक मंदीचा धोका पत्करावा लागेल. पण जर युद्ध थांबवलं तर इराणची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती यशस्वी झाली असा संदेश जाईल. म्हणजे दोन्ही पर्यायांमध्ये मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागणार हे नक्की. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो, जागतिक अर्थव्यवस्था आधीच इतकी नाजूक असताना आणि या युद्धाचा वेग पाहता जे नुकसान व्हायला दशकं लागली असती ते काही आठवड्यात होण्याआधी या संघर्षाला आवर घालणं शक्य आहे का? हा प्रश्न फक्त त्या प्रदेशापुरता नाही तर संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे.